नमस्कार मित्रांनो, तुमच्या कुटुंबाची जमीन कुळ कायद्याखाली आहे का? जर हो तर आत्तापर्यंत जमीन विकताना तुम्हाला 40 पट नजराना भरावा लागत होता, पण आता तो नियम पूर्णपणे बदलला आहे. कसा? ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर तुमच्याकडे कुळ कायद्याखाली शेत जमीन असेल तर हा व्हिडिओ बघितल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण शासनाने असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे तुमच्या लाखो रुपयांची बचत होऊ शकते. ते शासन परिपत्रक काय आहे आणि कुळ कायद्यात काय बदल झाला आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तत्पूर्वी चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. आपण जे शासनानं जे परिपत्रक काढले आहे ते बघूया. महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन कायदे सुधारणा अधिनियम 2026 अंमलबजावणी करण्याबाबत असे हे महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागातर्फे शासन परिपत्रक दिनांक 16 जुलै 2026 रोजी काढलेले आहे. सद्यस्थितीत राज्यात 3 कुळ कायदे लागू आहेत. विदर्भासाठी 1958चा कायदा कलम 57, मराठवाड्यासाठी 1950चा हैदराबाद कायदा कलम 50B आणि उरलेल्या महाराष्ट्रासाठी 1948चा कायदा कलम 43. या तिन्हीत आधी एक सामायिक अट होती, ती आता पुढच्या मुद्द्यात बघू. तर आता पहिला मुद्दा बघू आपण. 40 पट नजराना पूर्णपणे रद्द. आधी काय होतं, कुळाला मालकी हक्क मिळाल्यानंतर 10 वर्षांनी जमीन विकायची असेल तर महसूल आकारणीच्या 40 पट रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे भरावी लागायची. आता काय, ही अट पूर्णपणे रद्द. 10 वर्ष पूर्ण झाल्यावर आता 40 पट नजराना भरण्याची गरज नाही. कारवाई सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ विशेष मोहीम राबवून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता मुद्दा दुसरा बघूया. औद्योगिक वापरासाठी जमीन खरेदी कलम 63 1 47 89 बिगर शेतकरी व्यक्तीला खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी किंवा एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पासाठी शेतजमीन खरेदी करता येते. या तरतुदीत आता बदल करण्यात आला आहे. याच्यामध्ये बदल काय आहे ते मुद्दा 2.1 मध्ये आपण बघूया. 7/12 नोंद. अशी औद्योगिक वापरासाठी खरेदी केलेली जमीन असेल तर गाव नमुना 7/12 तशी विशेष नोंद घ्यावी लागेल. खरेदीची तारीख आणि 5 वर्षात वापर सुरू करणे बंधनकारक हे नमूद करून जिल्हाधिकाऱ्यांनी मोहीम राबवून या नोंदी अद्ययावत करायच्या आहेत. जुन्या खरेदीदारांना 17 मे 2004 ते 1 जानेवारी 2016 दिलासा. या कालावधीत औद्योगिक वापरासाठी जमीन घेतलेल्यांना आता एकूण 15 वर्षात वापर सुरू करण्याची मुदत मिळेल. आधी कमी होती, पण अटी आहेत. जर पहिल्या 5 वर्षात वापर सुरू झाला नसेल तर उरलेल्या काळासाठी दंडात्मक रक्कम भरावी लागेल. जमिनीच्या मूळ किमतीच्या ठराविक टक्केवारी अधिक बिगर उपयोजन कर. भगवतदार वर्ग 2 आणि वर्ग 1 जमिनीसाठी वेगवेगळे दर आहेत. आता मुद्दा 2.3 बघूया. मुदतवाढ महिन्याची नवीन तरतूद. जर खटला प्रलंबित असेल, भूसंबंधात विलंब होत असेल किंवा खरेदीदाराच्या हाताबाहेरील कारणामुळे वापर सुरू करता आला नसेल तर आता राज्य शासनाकडे अर्ज करून जास्तीत जास्त 3 वर्षांची अतिरिक्त मुदत मिळू शकते. त्यासाठी बाजार मूल्याच्या 10% अधिमूल्य भरावं लागेल. जिल्हाधिकाऱ्यांनी 1 महिन्यात अशा प्रकरणांचा आढावा घेऊन प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा आहे. पुढचा मुद्दा बघूया. मुत्तीत वापर सुरू न केल्यास वाढीव मुत्तीसाठी अर्जच केला नसेल आणि विहित काळात वापर सुरू झाला नसेल तर आधी तर अशी जमीन शासन जमा सरकार ताब्यात घेणार केली जाईल. 2.5 मुद्दा बघूया आता. तर पुढील मुद्दा आहे 15 एप्रिल 2026 नंतरच्या नवीन खरेदीसाठी नियम. या तारखेपासून पुढे फक्त भोगवतदार वर्ग 1 जमीनच औद्योगिक वापरासाठी खरेदी करता येईल. शिवाय खरेदीच्या वेळी एक वेळचे रूपांतरण अधिमूल्य महसूल संहितेच्या कलम 47 नुसार भरावं लागेल. मुद्दा 2.6 बघूया. नजराना भरणा वेळेवर व्हावा. औद्योगिक विशेष वसाहत प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनीवरचा नजराना वेळोवेळी सरकारी तिजोरीत जमा होतोय का हे जिल्हाधिकाऱ्यांनी बघायचं आहे. पुढचा मुद्दा 2.7 जमीन विकायची किंवा वापर बदलायचा असेल तर आधी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी पुरेशी होती. आता 10 वर्षांच्या आत विक्री करायची किंवा वापराचा उद्देश बदलायचा असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाची पूर्व मान्यता घ्यावी लागेल. मान्यता मिळाल्यावरच अंतिम परवानगी आणि नजराना वसुली. 2.8 मध्ये काय दिले ते बघूया. भूसंपादन होत असल्यास अशी जमीन सार्वजनिक कामासाठी संपादित होत असेल तर मालकाला मोबदला देण्याआधी शासनाला देय असलेला बिगर उपयोजन कर नजराना त्यातून कापून घ्यावा. 2.9 मध्ये काय दिले. कंपनी अवसायात दिवाळखोरीत निघाल्यास अशा वेळी लिलावाची नोटीस काढण्याआधी कंपनीकडे शासनाचे जे पैसे थकीत आहेत ते वसूल करून घ्यावेत आणि लिलावानंतर ती रक्कम शासनाकडे जमा करावी. तर पुढचा मुद्दा 2.10 बघूया. नियमांचं पालन होतं आहे का याचा आढावा. कलम 63 1 आणि संबंधित नियमांचं पालन प्रत्यक्षात होतं की नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून तपासणी करायची आहे. उल्लंघन आढळल्यास तात्काळ कारवाई करावी. मुद्दा 2.11 विकास परवानग्या देताना दक्षता. सिडको, MMRDA
MSRDC, म्हाडा, नगररचना विभाग, तहसीलदार यासारख्या यंत्रणांनी औद्योगिक वापरासाठीच्या जमिनींना विकास परवानगी देताना मूळ कुळ कायद्यातील अटींचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. कायद्यात नमूद नसलेल्या कोणत्याही अतिरिक्त परवानग्या देऊ नयेत. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर 40 पट नजराणा गेला. औद्योगिक जमिनीसाठी मुदत वाढली, पण आता प्रत्येक विक्री वापर बदलासाठी शासनाची पूर्व मान्यता लागणार आहे. तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.